शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करणार। अंतिम टप्प्यातील सुनावणीमध्ये शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाकडे सुद्धा लक्ष। राजकीय परीक्षेमध्ये शिवसेना पास होईल, संख्याबळ आपल्याकडे जास्त। कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील। शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला, सूत्रांची माहिती। दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम, उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज। मोदी फडणवीस भेटीवर राऊतांचं विधान, तर फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असंही वक्तव्य। गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व महापालिकांना कडक निर्देश, तर सुरक्षित प्रवासासाठी वेळबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचाही इशारा। मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाहीत। ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल? ओबीसींवर घावा घातला जातोय, असाही वडेट्टीवारांचा हा आरोप। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन। मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला सुद्धा स्थगिती। सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन। रिक्षा चालवणार, पैसेही कमावणार, पण मराठी बोलणार नाही। उत्तर भारतीय विकास सेनेच्या नेत्यांचा सरनाईकांना थेट आव्हान। दरम्यान सक्ती केल्यास मराठी बोलणार नाही, अशी ही भूमिका। चाकण एमआयडीसीच्या धर्तीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल। एमआयडीसीमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रियल टाउनशिप ऍक्ट लागू होणार। उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी हा मोठा निर्णय। मेळघाटात 11वीतील आदिवासी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। 5 आदिवासी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। विद्यार्थ्यांना अन्नातनं विषबाधा झाल्याचाही संशय। महर्षी पब्लिक स्कूलमधली ही घटना। दुरुस्ती कामांसाठी आज संपूर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद। इंटरचेंजचं काम वेगात पूर्ण करण्यासाठी 12 तासांचा शटडाऊन। सुमारे 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक काम करणार।